मंडळी, आपल्या जीवनात एक तरी अशी मूलभूत गरज असते की त्याशिवाय आपण जगू शकत नाही। आज आपण अशाच एका समाजाबद्दल बोलणार आहे की त्यांची एक अशी मूलभूत गरज आहे की त्याशिवाय ते जगू शकत नाही, ते म्हणजे गायी। गायीशिवाय त्यांचं जीवन अधुरं आहे। ते आपल्या स्वतःच्या जीवापेक्षा गायींना जास्त जपतात। त्यांच्यात गायींसाठी जीव घेणे हाणामारी सुद्धा होते। ज्याच्याकडे जेवढ्या गायी तो तेवढाच श्रीमंत। त्या समाजामध्ये ज्या मुलाकडे गायी नसतील त्याचं लग्न सुद्धा होत नाही। आपल्या इकडे कशी पैशाची सोन्याची चोरी होते, त्यांच्या इकडे तशी गायींची चोरी होते। ती गायींचे रक्षण करण्यासाठी AK-47 सारख्या रायफल जवळ ठेवतात। तर मंडळी, या समाजाच्या अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेऊया आपण आजच्या या व्हिडिओमध्ये। तर मंडळी, तुम्ही बघत आहात ऐका मंडळी। तुम्ही जर अजून पण आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। मंडळी, हा समाज म्हणजे मुंडारी समाज। ऐतिहासिक दृष्ट्या या समाजाकडे प्राचीन ते ब्रिटिश काळापर्यंत राज्य होती। मुंडा म्हणजे गावच्या समुदायाचा प्रमुख असतो। ब्रिटिशांच्या काळात त्यांना केवळ ब्रिटिश सैन्यानेच मारले नाही, तर दुष्काळ, पूर आणि अन्न टंचाई यासारख्या परिस्थितीमुळे ते भारताच्या पूर्व आणि उत्तर वसाहतीमध्ये पळून गेले। दक्षिण सुदान देशात राहणाऱ्या मुंडारी समाजांचे जीवन हे गायीविना असू शकत नाही। त्यांच्या जीवनात गायीचे महत्त्व हे खूप आहे। गायीविना त्यांचं जीवन हे एका मृतकाच्या समान आहे असं ते मानतात। त्यांच्यासाठी गायींची किंमत एवढी असते की आपण आपल्या जीवनात एवढी किंमत कोणालाही दिली नसेल। गाय ही त्यांच्यासाठी चालतं फिरतं औषध आहे, पैशाचं भंडार आणि एका मित्रासारखे आहे। ते संध्याकाळ झाल्यावर सुद्धा आपल्या गायींसोबत झोपतात, त्यांच्यासोबत AK-47 सारख्या बंदुका घेऊन, कारण त्या गायींची चोरी होऊ नये किंवा त्यावर कोणत्याही प्राण्यांचा हमला होऊ नये। मुंडारी हा दक्षिण सुदानचा एक जातीय समूह आहे। मुंडारी आदिवासींची मुख्य भूमी ही दक्षिण सुदानच्या राजधानीपासून लगभग 75 किलोमीटर उत्तर मध्ये स्थित आहे। मुंडारी लोक हे गुराख्याच्या रूपामध्ये आपले जीवन जगत असतात। त्यांच्यासाठी स्वतःच्या जीवापेक्षा गायींचे जीवन आणि त्यांची देखरेख खूप महत्त्वाची असते। ते लोक गायींना अकोले वातुसी असं म्हणतात। त्यांच्यासाठी गाय त्यांचा जीव हा त्यांच्या गायींमध्ये असतो। ते गायीला राजा मानतात। मुंडारी समाजांच्या गायींची उंची हे 7 ते 8 फूट असते। त्यांच्या गायींच्या किमतीही जवळपास 40,000च्या आसपास असतात। त्यांच्या समाजामध्ये लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वजण गायींचीच देखरेख करतात। मुंडारी समाज हा गोपूजक समाज आहे। ते गायींना आपली माता मानतात। त्यांचं गायींच्या प्रती एवढं प्रेम आहे की ती एक वेळ आपल्या मुलांचे पालन पोषण किंवा देखरेख करणार नाहीत, पण गायींची देखरेख आणि पालन पोषण करण्यास कधीही विसरणार नाहीत। त्यांच्या समाजामध्ये जर गायी मरण पावली तर ते हंबरडा फोडून रडतात, आपलं जेवणही सोडतात, एवढं ते गायीप्रती प्रेमळ असतात। त्यांच्या गायीचा मृत्यू हा त्यांच्या सख्या नात्यातील झालेल्या माणसाच्या मृत्यू बरोबर आहे। ते लोक गायीच्या दुधासोबत गायीचे गोमूत्रही पितात। त्यांचं असं म्हणणं आहे की गायीच्या गोमूत्रात आणि दुधात औषधी गुण असतात, त्यामुळे त्यांचं सेवन जो करेल तो निरोगी राहील। मुंडारी लोक हे गायीचे दूध भांड्यात न काढता ते गायीलाच डायरेक्ट पितात आणि त्या गोमूत्राने आंघोळही करतात। मुंडारी लोक आणि त्यांच्या गायींचं नातं एवढं घट्ट असतं की त्या गायी कुठेही असो, एक हाक मारली की गायी सुरक्षित असल्याचा संकेत देतात। मुंडारींच्या धार्मिक, सांस्कृतिक तसेच जन्म आणि विवाहामध्ये गायींचे स्थान हे खूप महत्त्वपूर्ण असते। त्यांच्यात कोणताही कार्यक्रम हा बिना गायीशिवाय पारच पडत नाही। गायी ही त्यांची आर्थिक घडीच नाही तर त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेची सूचक आहे। ज्याच्याकडे जितके जास्त गायी असतील तितकाच तो आदरणीय असतो। कडक सूर्यप्रकाश आणि इतर कारणामुळे दक्षिण सुदानमध्ये संसर्ग होण्याचा धोका आहे। तेथील लोक हे उष्णतेपासून आणि डासांपासून बचाव करण्यासाठी शेणाच्या राखेचा इस्तेमाल करतात। ते लोक शेणाची राखी पावडर प्रमाणे पूर्ण अंगाला लावतात। मुंडारी स्त्री पुरुष हे गोमूत्राने केस धुतात। गोमूत्रामध्ये आढळणाऱ्या अमोनियामुळे त्यांचे केस लाल होतात आणि हे लाल केस त्यांच्या समाजातील शुद्धतेचे लक्षण आहे। या समाजात गायीचे दूध, गोमूत्र आणि शेण हे खूप पवित्र मानलं जातं। हे लोक रात्री गायींना चिखल लावतात, त्यामुळे गायींना कोणताही संसर्ग होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। या समाजामध्ये प्रदेश, मालमत्ता किंवा जमीन यासारख्या सामान्य संसाधनासाठी भांडणे होत नाहीत, तर त्या समाजात मानवी जीवनापेक्षा अधिक मौल्यवान मानली जाणाऱ्या गायींसाठी भांडणे होतात। या समाजात परस्पर वादातून जर कोणाची हत्या झाली तर गाय दिल्यास खुनाची शिक्षा ही माफ केली जाते। तसेच या समाजातील मुलीचे पालक हे अशा मुलाला आपली मुलगी देतात जो आपल्याला 200 गायी भेट देईल। या जमातीत किमान 200 गुरे असतील तरच तो तरुण लग्नासाठी पात्र आहे की नाही असे ठरवले जाते। जर मुलाकडे गायी नसेल तर त्याचे लग्नच होऊ शकत नाही। त्यांच्यामध्ये गायींचे हे अनन्यसाधारण महत्त्व आहे। एखाद्या कुटुंबात जर गायींची संख्या कमी असेल तर आपल्या गायींची संख्या वाढवण्यासाठी तेथे गायींची चोरीही केली जाते। हे लोक रात्रीच्या अंधारात इतर जमातीच्या गायींच्या टोळीत घुसून त्या गायी चोरण्याचा प्रयत्न करतात। त्या दरम्यान त्यांच्यात जीवघेणा रक्तरंजित संघर्ष सुद्धा होतो, त्यामध्ये खूप लोकांना आपला जीव गमवावा लागतो। तर मंडळी, तुम्हाला मुंडारी समाजाची अनोखी माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।